काल निवडणुका घोषित झाल्या म्हणून आज आम्ही जागे झालो असं नाही. या पार्टीला आव्हान देणारा आजपर्यंत ह्या भारतामध्ये कोणीच नाही. पक्ष सांगन पक्ष देईन तो आदेश. चांगलं काम कर, चांगली संधी तुला मिळेल. येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी पाण्याची समस्या राहणार नाही. त्यांचे प्रश्न त्यांच्या गावातच सोडवले जातात. पक्ष संघटनेच्या पक्षाच्या विरोधात जाणाऱ्या माणसाची काय परिस्थिती होती. बाकीच्या पक्षामध्ये कार्यकर्ते नाहीये, पदाधिकारी नाहीयेत. त्यामुळे आम्हाला निवडणूक काही अवघड नाही. आणि महानगरपालिकेवरती ही भारतीय जनता पार्टीची सत्ता येऊन भारतीय जनता पार्टीचाच महापौर बसणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, चर्चेतला चेहरा म्हणून आपण महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं हा विशेष एपिसोड सध्या रन करतोय आणि चर्चेत चेहरे आहेत. महानगरपालिकेमध्ये आता पुणे महानगरपालिकेची निवडणूक लागली आहे. उमेदवारी जाहीर झालेले आहेत, त्यांनी अर्ज भरलेले आहेत आणि उद्या 2 तारखेला अंतिम चित्र स्पष्ट होईल. परंतु अर्ज भरतानाच आपल्याला समजतं की नेमका प्रमुख उमेदवार कोण आहे. आपण सध्या बाणेर बालेवाडी सोस पाषाण हा जो प्रभाग क्रमांक 9 आहे इथं आहोत आणि माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार लहू बालवडकर आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. खरं तर म्हणजे या प्रभागाची निवडणूक फार चर्चेमध्ये आलेली आहे. कारण 165 उमेदवार आहेत पुण्यामध्ये आता. म्हणजे तेवढे नगरसेवक जाणार आहेत. परंतु प्रभाग क्रमांक 9 मध्ये तुमची उमेदवारी ही अगदी राज्य पातळीवरती त्याची चर्चा झाली. असं नेमकं का घडलं हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु पक्षाने तुमच्यावर विश्वास का दाखवला? पक्षाने माझ्यावरती विश्वास दाखवला कारण मी पक्ष संघटनेत वाढलेला कार्यकर्ता आहे. कारण पक्ष संघटनेमध्ये काम करत असताना मी RSSच्या तत्वावरती चालणारी एक व्यक्ती या पक्षामध्ये आहे. आणि ते तत्व मी आणि तत्व असन किंवा ती शिस्त असन, मी ती पाळतो आणि पाळलेली आहे. म्हणून पक्षश्रेष्ठीने माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मला या उमेदवारीबद्दल त्यांनी संधी दिलेली आहे या ठिकाणी, की या भागाचा काही ना काहीतरी नवा चेहरा म्हणून लहू बालवडकर यांना आमच्या पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे साधारणपणे एक 8-9 वर्षापूर्वी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधून तुम्ही इकडं आलात आणि इथं काम करायला सुरुवात केली. काय वाटतं नेमकं, म्हणजे हा सगळा प्रवास आहे आता उमेदवारीपर्यंत तो आलेला आहे. खरं तर 2019 साली माझा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश त्यावेळेसचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून झाला. त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी काम करायला सुरुवात केली. आणि त्यावेळेचे उमेदवार विधानसभेचे चंद्रकांतदादा पाटील यांना निवडून आणण्यासाठी आम्ही अतिशय कष्ट घेऊन या ठिकाणी काम केलं. तेव्हापासनं तर आजपर्यंत मी चंद्रकांतदादा पाटील असतील, यानंतर त्यावेळेचे महापौर मुरलीधरांना मोहोळ आणि आत्ताचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरांना मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली या भागामध्ये काम करतोय. काम करत असताना पक्षाची जी लाईन आहे ती कधी मी क्रॉस केली नाही. पक्ष सांगन पक्ष देईन तो आदेश या माध्यमातून मी या ठिकाणी काम केलंय. आणि ते काम करत असताना मला भारतीय जनता पार्टीने 2019 नंतर पुणे शहराचा चिटणीस म्हणून जबाबदारी घेतली. त्यावेळेस आमचे अध्यक्ष धीरज घाटे होते. त्यांच्या त्या पुणे शहराच्या बॉडीमध्ये मी काम केलं आणि ते काम केल्यानंतर पुन्हा आता 2024 मध्ये मला भारतीय जनता पार्टीचा उत्तर कोथरूड मंडल या विधानसभेचा अध्यक्ष म्हणून मला जबाबदारी दिली. ही जबाबदारी देत असताना त्यावेळेसचे भारतीय जनता पार्टीमधले पदाधिकारी आणि आत्ताचे पदाधिकारी खूप मोठी तफावत आहे. कारण पदाधिकारी नेमणूक करताना भारतीय जनता पार्टीमध्ये मी जवळपास आत्ता 450च्या आसपास पदाधिकारी या ठिकाणी नेमणूक केलेली आहे. आणि ते पदाधिकारी एकही कुठं हल्लेला नाही. काही इकडे तिकडे झाले असतील, पण नक्कीच उद्यापासनं ते सर्व म्हणजे कालपासनं जशी उमेदवारी 4 लोकांची आमची जाहीर झाली, तेव्हापासनं सर्व पदाधिकारी त्यांच्या त्यांच्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन
काम करायला सुरुवात केलेली आहे. कुठेतरी विधानसभा निवडणुकीच्या वेळी म्हणजे ज्यावेळी पक्षामध्येच अमोल बाळवलकर यांनी चंद्रकांतदादा पाटलांच्या उमेदवारीला आव्हान दिलं आणि ते सुद्धा आमदारकीच्या निवडणुकीसाठी म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीसाठी तीव्र इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि ते एक बंड झालेलं दिसलं. तेव्हाच कुठेतरी पालचूक चुकली होती, की अमोल बालवडकर यांचा येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी तिकीट कापलं जाईल. परंतु तरी देखील ते पक्षामध्ये सक्रिय होते आणि शेवटच्या क्षणाला त्यांना तिकीट नाकारलं गेलं आणि तुम्हाला तिकीट दिलं गेलं. असं त्यांच्याकडून पण आरोप केला जातोय, की मला शेवटच्या अगदी दुपारी 1:40 पर्यंत मला सांगण्यात आलं होतं, की तुम्हाला तिकीट मिळणार आहे. तुम्ही तयारी करा आणि नंतर फोन येतो आणि त्यांना सांगितलं जातं, की तुम्हाला तिकीट मिळणार नाहीये. नेमकं त्यावेळी तुम्हाला असं वाटलं होतं, की कुठेतरी म्हणजे आपल्याला ही संधी मिळू शकते? का तुम्ही फक्त काम आणि फक्त काम करतच गेला? नाही, नक्कीच मी फक्त काम आणि कामच करत गेलो. असं काही संधी मिळन, हे मिळन असा मला काही शब्द वगैरे कधी असा नव्हता, की फक्त चांगलं काम कर, चांगली संधी तुला मिळेल. कुठं ना कुठेतरी पक्ष संघटनेचं काम कर, पक्षामध्ये चांगलं काम झाल्यानंतर तुला कुठेतरी चांगली संधी मिळेल असं मला त्यांनी सांगितलं होतं. पण त्यावेळेस कसं आता विधानसभेची निवडणूक लागली होती 2024 मध्ये. बरेचसे इच्छुक होते. प्रत्येक विधानसभेमध्ये तेही या ठिकाणी इच्छुक होते. त्यांनी त्यांची इच्छुकता या ठिकाणी पक्षाला सांगितली होती. पण ती सांगताना त्यांनी थोडंसं काही केलं असेल, काही नाही मला माहीत नाही. पण आम्ही त्यावेळेस पण भूमिका घेतली होती. मी आणि माझ्या सर्व पक्ष संघटनेतील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी, की पक्ष ज्या उमेदवाराला तिकीट देईन, त्या उमेदवाराचं आम्ही या ठिकाणी काम करू आणि त्यांना आमदार म्हणून मोठ्या बहुमताने विधानसभेमध्ये पाठवू. आणि आम्हाला खात्री होती त्यावेळेस पण, की चंद्रकांत दादाच या ठिकाणचे पुन्हा आमदार होणार. आणि त्यावेळेस आम्ही नारा दिला होता. पुन्हा एकदा कोथरूडच्या विकासासाठी चंद्रकांत दादाच हवे, असा आम्ही नारा देऊन आम्ही काम करायला सुरुवातही केली होती. आम्ही मागं सरलो नाही, डगमगलो नाही, काही नाही. आम्ही संघटनेचं, पक्षाचं जे आदेश येईल तसे आम्ही कामं करत गेलो. खरं तर पुणे शहराचा जेव्हा आपण विचार करतो, त्यावेळेस बालेवाडी, बाणेर, सूस, पाषाण हा जो परिसर आहे, हा पुण्यातला फार प्राईम लोकेशन मानलं जातं. कारण आय-टी इंडस्ट्रीला लागून असलेला हा परिसर आहे. शिवाय मुंबईकडे जाणारा रस्ता, हायवे जो आहे, तो इथूनच जातो. त्यामुळे एक खूप चांगल्या पद्धतीनं विकास या भागाचा सुरू आहे. असं जरी असलं, तरी इथं वाहतूक कोंडी असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल काही ठिकाणी, हे सगळं आपल्याला हे प्रश्न दिसतातच. म्हणजे एक क्लस्टर डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, एकात्मिक विकास साधणं, हे कुठेतरी कमी होताना दिसतंय. तुम्ही आता उभा आहे. तुमचं काय योजना असणार आहेत? लोकांसमोर आता तुम्ही ज्यावेळेस मतं मागायला जाणार आहे, तुमचं काय उद्दिष्ट ठेवून जाताय? काय व्हिजन घेऊन जाताय? पाण्याचा प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न या ठिकाणी उद्भवत असताना याच्यावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, मुरलीधर मोहोळ अण्णांनी व चंद्रकांतदादा पाटील यांनी 24/7 यावरती खूप चांगलं काम केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी पाण्याची समस्या राहणार नाही. पक्षाच्या माध्यमातनं, प्रशासनाच्या माध्यमातनं ही जी योजना या ठिकाणी राबवलेली आहे, ती अगदी तळागाळापर्यंत पाणी अ, कमी पडणार नाही, अशा पद्धतीची मध्ये आत्ता त्याची डेव्हलपमेंट झालेली आहे. आणि थोड्याच दिवसामध्ये ते पाण्याचा प्रश्न आमच्या भागातला म्हणजे बाणेर, बालेवाडी, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, सूस, माळुंगे या भागातला पाण्याचा प्रश्न नक्कीच या नेत्यांच्या माध्यमातनं सोडवला गेलेला आहे. राहिला प्रश्न वाहतुकीचा. तर गेली 7-8 वर्ष झालं वाहतुकीचा प्रश्न खूप या ठिकाणी भेडसावत आहे. ह्याच्यावर कायमस्वरूपी एक तोडगा निघाला पाहिजे. याकरता ही बऱ्यापैकी डेव्हलपमेंट चंद्रकांत दादांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे. जेवढ्या बाणेर बालेवाडीमध्ये मिसिंग लेंथ होत्या, काही जमीन मालक त्या जागा पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात देत नव्हत्या. त्यांची कंपल्सरी अक्विजिशनच्या अंडरमध्ये त्या जागा आता चंद्रकांतदादा पाटील, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि कलेक्टर साहेब यांच्या माध्यमातून लेटर त्यांना नोटिसा देऊन त्या जागा ताब्यात घ्यायची प्रोसिजर पूर्ण झालेली आहे. ह्या मिसिंग लेन जर पूर्ण झाल्या तर वाहतुकीचा जवळपास 100% प्रश्न या ठिकाणी मार्गी लागणार आहे. कायमस्वरूपी याच्यावरती तोडगा आम्ही काढलेला आहे आणि तो आत्ता
लवकरच त्याच्यावरती काम होणार आहे. मेट्रो सुद्धा पूर्णत्वास जाते. हां, मेट्रो तर काय हा नरेंद्र मोदी साहेबांचा स्वप्न आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्वप्न आहे, की पुण्यामध्ये मेट्रो धावली पाहिजे. त्यांचं स्वप्न आहे. ते तर पूर्ण होणारच. एकदा ते मेट्रोचं काम झालं, की खालचेही रोड सगळे एकदम फ्री होतील आणि वरनं मेट्रो गेले तर बऱ्यापैकी 50% मेट्रोनी ते वाहतूक झाल्यानंतर खालच्याही ट्रॅफिकचा प्रश्न संपून जाईल. नगरसेवक म्हटलं की काय एक घरातला आपला हक्काचा माणूस असल्यासारखी ती एक व्यक्ती असते खरं तर. म्हणजे प्रशासन असेल आणि लोकं असतील याच्यामधला खरं तर दुवा असतो. लोकांचे फार छोटे-छोटे प्रश्न असतात. कधी-कधी तर प्रश्न इतके साधे असतात. पण तो व्यक्ती कसा आहे नगरसेवक याच्यावर डिपेंड आहे, की त्या प्रभागातली कामं कशी होतात. तुम्ही कसं विजन ठेवलं? इथल्या लोकांना तुम्ही कसं अवेलेबल राहणार आहे? आता पुणे शहरातला नव्हे तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा प्रभाग क्रमांक 9. कारण 1,56,000च्या आसपास आमच्या मतदार आहे आणि 7 गावं आहेत. ह्या 7 गावामध्ये तुम्ही जर पाहिलं, तर बाणेर, बालेवाडी सोडलं तर सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, सूस, माळंगमध्ये तिकडून तुम्ही स्वतः जर सर गेले, तर त्या लोकांना तुम्ही जर भेटले आणि ते सांगतील त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी सांगतील. गेली 7-8 वर्षामध्ये तिकडं कोणी गेलंही नाही, डोकावलेली नाही. तर माझा पुढचा प्लॅन असा आहे, की प्रत्येक गावामध्ये अशाच पद्धतीचं एक ऑफिस आम्ही तयार करणार. म्हणजे त्या सुतारवाडी असन किंवा पाषाण असन, त्या लोकांना बालेवाडीला किंवा बानेरला यायची काहीच आवश्यकता नाही. त्यांचे प्रश्न त्यांच्या गावामध्ये सोडले जाणार. आम्ही तिथं अवेलेबल राहू. 1, 2 दिवस, 3 दिवस आम्ही त्या गावामध्ये 14 तास, 15 तास तिथंच थांबू आणि तिथले जे काही प्रश्न असन, जे काही करायच्या गोष्टी असतील, त्या नक्कीच तिथं थांबून तिथं राहूनच करू आम्ही. त्यांना बालेवाडीला यायची काहीच गरज नाही. त्यांचे प्रश्न त्यांच्या गावातच सोडवले जातात. तसंच सूस माळुंग्याला पण आमचा तसा प्लॅन आहे. आम्ही आमची सिस्टीम त्या गावची त्या गावामध्येच लावणार. आम्ही अशा पद्धतीमध्ये लोकांना भेटू, की ह्यांना इकडे येऊन आम्हाला फोन करणं, की "कुठे आहे बाबा? आणि तुझ्या मागं फिरायचंय." असं असं काहीच नाही करणार. जिथले प्रश्न तिथंच. आता एकूण म्हणजे आता निवडणुकीचं चित्र तर स्पष्ट झालंय. कसं बघताय तुम्ही ह्या लढतीकडं? नाही, भारतीय जनता पार्टी ही संघटना आहे. ही सगळ्यात मोठी पार्टी आहे. त्यामुळे ह्या पार्टीला आव्हान देणारा आजपर्यंत ह्या भारतामध्ये कोणीच नाहीये. ज्यांनी आव्हानं दिली त्यांना त्यांना त्यांचं काय झालंय हे आपण पाहतच आहोत. पक्ष संघटनेच्या पक्षाच्या विरोधात जाणाऱ्या माणसाची काय परिस्थिती होती, हे पूर्ण महाराष्ट्र पाहतोय, पूर्ण पुणे शहर पाहतंय. कारण आत्ताच्या ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जवळपास माझ्या माहितीनुसार 44 चालू नगरसेवकांची तिकीटं कापलेली आहे. बरेचसे जे नगरसेवक होते माझे, त्यांनी तो निर्णय एक्सेप्ट केलाय आणि त्यांनी सांगितलं, की आम्ही संघटनेचं काम करू. संघटनेने पक्षाने दिलेल्या उमेदवाराचं काम करू आणि त्यांना निवडून आणू. अशा लोकांचं नक्कीच भविष्यामध्ये सोनं होतं. हे राज्यामध्ये, शहरामध्ये दाखवून दिलेलं आहे. उदाहरण आहे, की माजी आमदार मेधाताई कुलकर्णी थांबल्या. आज राज्यसभेवरती त्या खासदार म्हणून गेल्या. पक्षानेच खासदार केलं ना त्यांना. असं कितीतरी 2019 मध्ये किंवा 2024 मध्ये चालू आमदार, चालू मंत्री पक्षाने त्यांना आदेश दिला, की तुम्ही थांबा. पण संधी दिली ना त्यांना कुठल्या ना कुठल्या तरी जागेवरती चांगल्या, म्हणजे ह्याच्यापेक्षाही मोठ्या ठिकाणी त्यांना संधी दिलेली आहे. त्यामुळे ही निवडणूक भारतीय जनता पार्टी 51% नी नाही तर कमीत कमी 60% मतं घेऊन ह्या ठिकाणी जिंकणार, ह्यात काही आमची शंका नाही. कारण भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहे त्यांनी चंग बांधला होता 2021-22 पासनं, की पुणे महानगरपालिकेमध्ये जेव्हा केव्हा निवडणूक लागेल, तेव्हा इथं चारही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून येईल. तेव्हापासनं पार्टी कामाला लागलेली आहे, पदाधिकारी कामाला लागलेले आहे. आज नाही कामाला लागलेली. म्हणजे काल निवडणुका घोषित झाल्या म्हणून आज आम्ही जागे झालो असं नाही. इथं प्रत्येक पदाधिकारी हा आमचा ताकदीचा आहे. 400-450 पदाधिकारी आमचे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे काम करतात. आमच्यामध्ये पण साहेब तुम्हाला सांगतो, की पक्षाकडं आम्ही जवळ-जवळ 47-48 जणांनी उमेदवारी मागितली होती. त्यापैकी मी एक होतो. ह्या 48 लोकांपैकी 4 जणांना उमेदवारी मिळणार होती आणि ती 4 जणांना पक्षाने घोषित केली.
बाकीचे लोक कामाला लागले. बाकीच्या पक्षामध्ये कार्यकर्ते नाहीये, पदाधिकारी नाहीयेत. ज्याची त्याची वैयक्तिक असेल ते असतील. पदाधिकारी दाखवा त्यांनी आम्हाला, जे आमच्या भारतीय जनता पार्टीकडे आहे ते. त्यामुळे आम्हाला निवडणूक काही अवघड नाही. विजयाचा विश्वास आहे. नक्कीच. कारण देशामध्येही भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये तुम्हालाही माहिती आहे, सर्व पुणे शहरातील नागरिकांनाही माहिती आहे, की पुणे महानगरपालिकेवरतीही भारतीय जनता पार्टीचीच सत्ता येऊन भारतीय जनता पार्टीचाच महापौर बसणार आहे. त्यामुळं आपल्या भागाचा विकास व्हायचा असन, आपल्या भागाचा प्रगती करायची असन, आपल्या भागामध्ये चांगले चांगले पायलट प्रोजेक्ट आणायचे असन, तर नक्कीच या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचेच 4 उमेदवार हे नगरसेवक म्हणून पालिकेमध्ये नागरिक आणि प्रशासन यातला दुवा म्हणून गेले पाहिजे. आपल्याला शुभेच्छा या निवडणुकीसाठी. आपण वेळ दिलात फॉर द पीपलसाठी. धन्यवाद. धन्यवाद. हे होते लहू बालवडकर. अतिशय संयमी व्यक्तिमत्व आहे. कामाला प्राधान्य देणारं व्यक्तिमत्व आहे आणि सर्वसामान्य माणसांमध्ये पोहोचून लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या ह्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी 24/7 उपलब्ध असणारा असा हा सामान्य कार्यकर्ता आहे आणि त्यांना उमेदवारी मिळाली आहे. पक्षाची ताकद तर सर्वांना तुम्हाला माहिती आहे. पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं नेटवर्क कसं आहे, त्यांच्या सोबतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कशा पद्धतीनं काम करतो आणि अनेक उपसंघटना आहेत त्या कशा काम करतात. त्यामुळे इथली प्रभाग क्रमांक 9 मधली जी लढत आहे, ही जरी आत्ता आपल्याला खूप प्रभावी वाटत असली, तरी ती प्रत्यक्षात कशी असेल हे आपल्याला निकालामध्ये समजेल. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, पुणे.